अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात 2023 मधील खरीप आणि रबी हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन केलं। तर विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला। मूर्तिजापूर तालुक्यात 2023 मधील खरीप आणि रबी हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत नियमाला अनुसरून पीक विमा कंपनीकडे तक्रारी केल्या, परंतु पीक विमा कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आलेलं नाही। त्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेत। शेतकऱ्यांची पीक विमा कंपनी फसगत करत आहे। कृषी विभागाकडून पीक विमा कंपनीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। तर पीक विमा कंपनीने नवीन हंगाम सुरू झालेला असतानाही मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाई दिलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे। धक्कादायक बाब म्हणजे कृषी विभागामार्फत तयार केलेल्या पीक विमा समितीची शेतकऱ्यांसोबत बैठक आणि सुनावणी होत नाही। कृषी विभागाचं पीक विमा कंपनीला झुकतं माप आहे, तर गोरगरीब शेतकऱ्याचा कोणीही वाली नाही। त्यामुळे पीक विम्याची मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात यावी, लादलेल्या जाचाकटी शिथिल करण्यात याव्यात आणि शेतकऱ्यांच्या समस्या तातडीनं निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। आज रोजी जे जन आक्रोश आंदोलन शेतकऱ्यांचं इथे मूर्तिजापूर तालुक्यात पुकारण्यात आलेलं आहे, इथं या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे। हे जे ढाळ कार्यक्रम यांच्यातर्फे चाललेला आहे, याला पूर्णपणे कृषी विभाग जबाबदार आहे। कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। 2021 पासून जे विम्याचे पैसे रखडलेले आहेत, याला पूर्णपणे कृषी विभाग मूर्तिजापूर हे जबाबदार आहे। अहवाल चुकीचे पाठवतात, हे पाऊस किती झाला किती नाही झाला याचे अहवाल खोटे पाठवतात। कुठंतरी शासकीय कर्मचारी आणि विमा कंपनी यांचं संगनमत झालेलं आहे असं शेतकऱ्यांना वाटते, आणि हे सत्य गोष्ट आहे। याच्यात कसं होतं की भारत हे कृषीप्रधान देश आहे, पण शेतकऱ्याला नुकसान भरपाई लवकरात लवकर भेटली पाहिजे, शेतकऱ्यांना त्रास नाही गेला पाहिजे। शेतकऱ्याला आपण राजा म्हणतो, पण यांनी शेतकऱ्याची दशा ही भिकारचोटासारखी करून ठेवलेली आहे। म्हणजे जर शेतकऱ्यांना कृषी विभागात येऊन पैसे मागायचं काम पडत असेल तर ही आपली दयनीय अवस्था झालेली आहे शेतकऱ्यांची। यांनी शेतकऱ्यांचा विचार करावा। आज 1 तारीख उलटलेली आहे, 1 जुलै झालेला आहे, पण अर्ध्या तालुक्यात पेरणे झालेले नाही आहे। तर येणाऱ्या 15 तारखेला पीक विम्याची ही डेडलाईन दिलेली आहे, तर ती डेडलाईन वाढवून यांनी 30 जुलै करावी ही आमची शासनाला विनंती आहे। आणि शेतकऱ्यांचे रखडलेले पैसे, विम्याचे जे रखडलेले पैसे आहेत ते त्वरित शासनाने पीक विमा कंपनीवर आणि कृषी विभागावर कारवाई करून शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात यावे।